नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तलाठी भरती 2023 मध्ये विचारण्यात आलेल्या 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत। यामध्ये आपण मराठी व्याकरणावरील 30 प्रश्न घेतलेले आहेत। जर तुम्हाला अशाच प्रश्नांचा आणखी सराव करायचा असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे कमेंट बॉक्समध्ये, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अशाच प्रश्नांचा सराव देखील करू शकता। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1 बघा, अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। तर अवकृपाच्या विरुद्धार्थी असणार आहे ऑप्शन ए कृपा। ऑप्शन ए बरोबर आहे। अकृपा म्हणजेच काय, तर मर्जीतून उतरणे, आणि कृपा म्हणजे आशीर्वाद किंवा मर्जी असणे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2, पुढच्याच ठेच मागचा शहाणा या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। तर या म्हणीचा अर्थ आहे ऑप्शन डी बरोबर आहे। दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य काय होतो, तर शहाणा होतो। म्हणजे दुसऱ्यावर जे आलेले संकट आहे ते पाहून माणूस त्यातून शहाणा बनतो। तर अशा प्रकारे ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 3, त्रिभुवन या शब्दाचा समास ओळखायचा आहे। तर त्रिभुवन या शब्दाचा समास आहे ऑप्शन बी द्विगु समास। आता द्विगु समास म्हणजे काय, तर ज्या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असते त्याला आपण काय म्हणतो, द्विगु समास असं म्हणतो। आता या ठिकाणी त्रिभुवन या शब्दामध्ये काय आहे, तर या शब्दाचा समास हा द्विगु समास आहे। कारण याचा जर आपण विग्रह केला तर त्याचा विग्रह काय होतो, 3 भुवनांचा समूह किंवा समाहार। म्हणजे या ठिकाणी 3 हा काय आलेला आहे, संख्या विशेषण आलेला आहे। त्यामुळे जर एखाद्या समासामध्ये पहिले पद संख्या विशेषण असेल तर त्याला आपण द्विगु समास असं म्हणतो। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 4, गोदावरी परुळेकर यांनी लिहिलेले प्रसिद्ध आत्मकथन कोणते, तर त्यांचं प्रसिद्ध आत्मकथन आहे ऑप्शन डी माणूस जेव्हा जागा होतो। हे कोणाचं आहे, तर गोदावरी परुळेकर यांचं प्रसिद्ध आत्मकथन आहे। त्याच्यानंतर बलूत हे काय आहे, दया पवार यांचं दलित आत्मकथन आहे। उचल्या हे लक्ष्मण गायकवाड यांचं साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त आत्मकथन आहे। आणि स्मृतिचित्रे हे काय आहे, लक्ष्मीबाई टिळक यांचे आत्मचरित्र आहे। त्याच्यानंतर माणूस जेव्हा जागा होतो हे पुस्तक वारली आदिवासींच्या संघर्षावर आधारित गोदावरी परुळेकर यांचे प्रसिद्ध आत्मकथन आहे। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 5, वैयक्तिक या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे। तर वैयक्तिकच्या विरुद्धार्थी आहे सामूहिक। ऑप्शन बी बरोबर आहे। वैयक्तिक म्हणजे काय, तर एका व्यक्तीचे, आणि सामूहिक म्हणजे अनेकांचे, म्हणून अशा प्रकारे हे काय होतात, एकमेकांच्या विरुद्धार्थी होतात। प्रश्न क्रमांक 6, रवी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे, तर रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे ऑप्शन ए बरोबर आहे सूर्य। हे काय आहे, रवी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। रवी या शब्दाच्या आणखी काय काय समानार्थी येतात, तर सूर्य, भास्कर, आदित्य हे सर्व शब्द काय आहेत, सूर्य किंवा रवी या शब्दाच्या समानार्थी शब्द आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे, तर हा ग्रंथ ऑप्शन डी संत तुकडोजी महाराज किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे। ग्राम विकासाचा संदेश देणारा ग्रामगीता हा ग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8, सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे, तर सुमन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुष्प। ऑप्शन डी बरोबर आहे। पुष्प, फूल किंवा सुमन हे शब्द एकमेकाच्या समानार्थी आहेत। पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 9, आमचा बाप आणि आम्ही या आत्मकथनाचे लेखक कोण आहेत, तर याचे लेखक आहेत आमचा बाप आणि आम्ही। उत्तर आहे ऑप्शन डी नरेंद्र जाधव यांचं हे आत्मकथन आहे। डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी आपल्या वडिलांच्या आणि स्वतःच्या प्रवासावर आमचा बाप आणि आम्ही हे प्रसिद्ध पुस्तक लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर खांडेकर यांचं पुस्तक कोणती कादंबरी प्रसिद्ध आहे, तर ययाती। याच्यावर प्रश्न विचारला जातो, ययाती ही कोणाची आहे, तर वि.स. खांडेकरांची आहे। त्याच्यानंतर गंगाधर गाडगीळ हे काय आहेत, नामवंत कथाकार आहेत। आणि पुढचे आहेत डॉक्टर दाभोळकर किंवा त्याला आपण नरेंद्र दाभोळकर असं म्हणतो, यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केलेलं होतं। पुढचा प्रश्न बघा। प्रश्न क्रमांक 10, व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, तर हे वाक्य संयुक्त वाक्य आहे। संयुक्त वाक्य कधी होतं, तर जेव्हा 2 मुख्य वाक्ये किंवा आणि यासारख्या उभयान्वयी अव्ययांनी जोडली जातात तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला संयुक्त वाक्य म्हणतो।
या ठिकाणी किंवा हा शब्द आलेला आहे, त्यामुळे हे काय येणार आहे, संयुक्त वाक्य येणार आहे. पुढचा प्रश्न 11. हुतात्मा या शब्दाचा योग्य अर्थ निवडायचा आहे. तर याचा अर्थ आहे देशासाठी प्राणार्पण केलेला. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12. अक्करमाशी हे आत्मकथन कोणाचे आहे? तर हे आत्मकथन आहे शरण कुमार लिंबाळे यांचं हे आत्मकथन आहे आणि त्यांनी हे आपल्या संघर्षाचे चित्रण अक्करमाशी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी या म्हणीचा अर्थ काय आहे? तर या म्हणीचा अर्थ आहे आपल्या अन्नदात्याशी कृतज्ञतेने वागावे. म्हणजे ज्याचं आपण खातो त्याचंच आपण काय करणं, काम करणं किंवा त्याचंच आपण चांगला विचार करणं. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14. नवरात्र या शब्दाचा समास कोणता? तर या शब्दाचा समास आहे ऑप्शन ए द्विगु समास. ऑप्शन ए बरोबर आहे. आता द्विगु समास आपण मागे पण पाहिलेला आहे. या ठिकाणी नवरात्रमध्ये 9 रात्रींचा समूह असा विग्रह होत असल्याने आणि पहिले पद हे काय आहे, संख्या असल्याने हा आपला द्विगु समास होणार आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. मुलाने पपई खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये प्रयोग आहे कर्मणी प्रयोग. ऑप्शन सी बरोबर आहे. कर्मणी प्रयोग म्हणजे काय बघा, जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते आणि कर्त्याला त्यावेळी प्रत्यय असतो तेव्हा ते काय होतं, कर्मणी प्रयोग असतं. परत एकदा बघा, जेव्हा क्रियापद कर्माच्या लिंग वचनानुसार बदलते आणि कर्त्याला प्रत्यय असतो तेव्हा ते वाक्य कर्मणी प्रयोगाचं वाक्य असतं. या ठिकाणी पपई हे काय आहे, कर्म आहे आणि मुलाने हा काय आहे, कर्ता आहे आणि खाल्ली हे काय आहे, क्रियापद आहे. तर अशा प्रकारे वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. निटाशा या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर याचा विरुद्धार्थी शब्द आहे आशा. ऑप्शन सी बरोबर आहे. निटाशा म्हणजेच काय, तर निराशा आणि त्याचा विरुद्धार्थी काय येणार आहे, आशा हा शब्द येणार आहे. प्रश्न क्रमांक 17. धाबे दणाणणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? तर याचा अर्थ आहे खूप घाबरणे. ऑप्शन बी बरोबर आहे. धाबे दणाणणे म्हणजे खूप घाबरणे. प्रश्न क्रमांक 18. सागर या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता? तर तो आहे समुद्र. ऑप्शन सी बरोबर आहे. आता या ठिकाणी मराठीत सागर, समुद्र, रत्नाकर आणि सिंधू हे शब्द काय आहेत, एकमेकांच्या समानार्थी शब्द आहेत. त्याच्यानंतर सरिता, तटणी हे शब्द नदी या शब्दाच्या समानार्थी आहेत आणि गिरी म्हणजेच काय, तर पर्वत. तर हे तुम्हाला अर्थ लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. उंदीर मांजराकडून मारला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यामध्ये प्रयोग आहे नवीन कर्मणी प्रयोग. ऑप्शन ए बरोबर आहे. आता नवीन कर्मणी प्रयोग म्हणजे काय, तर दिलेल्या वाक्यात इंग्रजीमधील पॅसिव्ह वॉइस प्रमाणे रचना आढळते. यामध्ये मांजर या मुख्य कर्त्याला कडून हा शब्दयोगी अव्यय लागला आहे आणि उंदीर हे काय, कर्म आहे. हे वाक्याच्या सुरुवातीला येतं. कशामध्ये, तर नवीन कर्मणी प्रयोगामध्ये उंदीर म्हणजे कर्म का कधी येतं, तर वाक्याच्या सुरुवातीला येतं आणि मुख्य कर्त्याला कडून हा शब्दप्रयोगी अव्यय लागतो. तर त्यावेळी आपण नवीन कर्मणी प्रयोग असं म्हणतो त्याला. तर या ठिकाणी त्याची व्याख्या बघा. जेव्हा कर्त्याला कडून प्रत्यय असतो आणि कर्माला प्राधान्य दिले जाते म्हणजे कर्म सुरुवातीला येतं तेव्हा त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली? तर ती लिहिली आहे त्र्यं सरदेशमुख. ऑप्शन बी बरोबर आहे. सरदेशमुखांची ही कादंबरी आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 21. हतलब होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. हतलब होणे म्हणजेच काय, असमर्थ ठरणे. ऑप्शन डी बरोबर आहे. जेव्हा एखादी व्यक्ती कोणतीही मदत करू शकत नाही किंवा उपाय शोधू शकत नाही तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, हतलब होणे असं म्हणतो किंवा असमर्थ ठरणे. प्रश्न क्रमांक 22. रुची या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर तो आहे आवड. ऑप्शन ए. रुची असणे, आवड असणे हे एकमेकांच्या समानार्थी आहेत. प्रश्न क्रमांक 23. कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे. तर या म्हणीचा अर्थ आहे क्षुद्र माणसे क्षुद्र वस्तूंना भाळतात. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. महादेव या सामासिक शब्दाचा समास कोणता? तर या सामासिक शब्दाचा समास आहे तत्पुरुष समास. ऑप्शन सी बरोबर आहे. महादेव म्हणजेच काय, तर महान असा देव असा त्याचा विग्रह होतो आणि हा विग्रह केल्यास तो काय होतो, कर्मधारय तत्पुरुष समास ठरतो. प्रश्न क्रमांक 25. सहकार
या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, तर तो येतो असहकार. ऑप्शन डी बरोबर आहे. सहकार म्हणजे काय, तर मदत करणे, आणि असहकार म्हणजे काय, मदत न करणे किंवा विरोध करणे. तर हे एकमेकाच्या विरुद्धार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. याचना या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता, तर याचनाचा समानार्थी आहे विनंती. ऑप्शन ए बरोबर आहे. याचना करणे म्हणजे कोणाकडे किंवा काही मागणे किंवा विनवणी करणे, विनंती करणे असे त्याचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न 27. जो जो कीजे पुण्य लाहो या काव्यपंक्तीतील प्रयोग ओळखा. तर या काव्यपंक्तीमध्ये पुराण कर्मणी हा प्रयोग येतो, कारण प्राचीन मराठीतील जे प्रत्यय असल्यामुळे या रचनेमुळे हा काय ठरतो, पुराण कर्मणी प्रयोग ठरतो. प्रश्न क्रमांक 28. थोरवी या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. तर याचा समानार्थी आहे महात्म्य. ऑप्शन सी बरोबर आहे. थोरवीच्या समानार्थी येणार आहे महात्म्य. प्रश्न क्रमांक 29. आपत्ती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आपत्तीच्या समानार्थी आहे संकट. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 30. पोपटाने मिरची खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर या वाक्यामध्ये प्रयोग आहे ऑप्शन डी कर्मणी प्रयोग. तर या ठिकाणी कर्ता कोण आहे, पोपट आहे. मिरची हे काय आहे, कर्म आहे, आणि खाल्ली हे क्रियापद आहे. तर कर्ता पोपट आणि तृतीय विभक्तीत असून क्रियापद हे कशानुसार बदलते, तर कर्मानुसार बदलते. जर क्रियापद कशानुसार बदलते आपण बघायचं आहे, कर्मानुसार बदलते की कर्त्यानुसार बदलते. तर या ठिकाणी क्रियापद हे कर्मानुसार बदलत असल्यामुळे ते काय येणार आहे, कर्मणी प्रयोगाचं वाक्य येणार आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला अशाच प्रश्नांचा आणखी सराव करायचा असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा, आणि जर तुम्हाला आणखीन काही प्रश्नांचा सराव करायचा असेल तर खाली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून तिथे जॉईन होऊ शकता, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करू शकता. धन्यवाद.